कळंब भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा धडाका। 25,000ची लाच घेताना महिला अधिकारी रंगेहात जाळ्यात। मृत वडिलांच्या जागेवर कायदेशीर वारसांची नावे फेरफार करून नोंद घेण्यासाठी तब्बल 25,000 रुपयाची लाच स्वीकारताना कळंब येथील भूमी अभिलेख कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या धडक कारवाईमुळे महसूल आणि भूमी अभिलेख विभागात प्रचंड खळबळ माजली आहे। श्रीमती शीतल विजयकुमार पांडे, वय वर्ष 37, परीक्षण भूमापन भूमी अभिलेख कार्यालय कळंब असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे। काय आहे प्रकरण? या प्रकरणातील तक्रारदार हे कोठा वणे शिवारात शेती व प्लॉट देखरेखीचे काम करतात। कोठा शिवारातील एका प्लॉटचे मालक मयत झाल्यामुळे त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे फेरफार करून नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी कळंब येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता। हे काम करून देण्यासाठी परीक्षण भूमापक शीतल पांडे यांनी 25,000 रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली। कार्यालयातच आवळल्या मुसक्या। तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने 18 आणि 19 मे रोजी पडताळणी केली असता शीतल पांडे यांनी स्वतःसाठी 25,000 रुपयांची लाच मागितल्याचे आणि ते स्वीकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार दिनांक 19 मे रोजी सायंकाळच्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालयातच एसीबीने सापळा रचला। तक्रारदाराकडून 25,000 रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने शीतल पांडे यांना त्यांच्या चेंबरमध्येच पंचासमक्ष रंगेहात पकडले। त्यांच्या विरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, अंमलदार अतुल मत्ते, जयंत ब्राह्मणकर, सूरज मेश्राम, मयुरी कोल्हे आणि चालक अतुल नागमोते यांच्या पथकाने केले। मारेगाव वार्ताचा कडक सवाल। कळंबमध्ये लाचखोर महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकली असली तरी मारेगाव भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार कधी सुधारणार हा मोठा प्रश्न आहे। यापूर्वी मारेगावच्या भूमी अभिलेख उप अधीक्षकालाही अशाच प्रकारे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते। तरीही येथील कार्यालयातील टेबल खालची देवाणघेवाण आणि सर्वसामान्यांची अडवणूक थांबलेली नाही। कळंब सारखाच मोठा दणका मारेगाव भूमी अभिलेख कार्यालयाला कधी मिळणार याकडे आता मारेगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ।